गुड मॉर्निंग प्रियंका, प्रेरणा, रोहित, मंजिरी, प्रमोद, खुशी, वेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अभिषेक, श्वेता, गुड मॉर्निंग श्वेता. श्वेता, कसा होता रे कालचा पेपर? विपश्यना, गुड मॉर्निंग. सोपे सोपे क्वेश्चन्स होते एकदम, मीन्स मॉडरेट टाईपचे. गुड मॉर्निंग उषा, निकिता, प्रतीक. चांगला होता. यस यस. आणि जे आपण मेमरी बेस्डमध्ये करतो आहे ना, त्या पद्धतीचेच क्वेश्चन होते कालच्या शिफ्ट्समध्ये, 1 2 3 4 4 शिफ्ट्समध्ये. अटेम्प्ट केले ना चांगले श्वेता? आणि पुन्हा कोणती? अश्विनी. श्वेता, अश्विनी अटेम्प्ट केले ना बरोबर व्यवस्थित? आणि मॅथ्स अँड रिजनिंगचा अप्रॉक्सिमेट जवळपास चांगला स्कोर असायला पाहिजे तुमचा. ठीक ना? नेक्स्ट शिफ्टमध्ये कोणाचे आहेत? तर त्याची 7 तारखेला आहे वाटतं ना नेक्स्ट शिफ्ट. गुड मॉर्निंग विशाखा. चला आज मग पुन्हा आपण शिफ्ट 2ला डिस्कस करूया. मेमरी बेस्ड पेपर अगेन शिफ्ट 2, जो मागे आपण लास्ट लेक्चरला सुरू केला होता, राईट ना? बट लास्ट लेक्चरला काय बघितलं आपण? रिजनिंगशी रिलेटेड क्वेश्चन बघितले. आज आपल्याला बघणे आहे कॉन्टशी रिलेटेड क्वेश्चन्स. मेमरी बेस्ड पेपर शिफ्ट 2 IBPS RRB PO 2020 कम्प्लीट डिस्कशन्स. ओके, राईट. आज बघणे कॉन्टशी रिलेटेड क्वेश्चन्स. राईट, तयारी आहे ना तुमची? आर यू रेडी? तयारी आहेत का? तुमच्यासमोर एक एक प्रश्न मी शो करतो आहे आणि तुम्हाला सॉल्व करणे आहे. मग एक्सप्लेनेशन्स तर आपले नेहमीसारखे होतील. येस येस येस, ऑल इज रेडी. येस येस, व्हेरी गुड. राईट, चला मग सुरू करूया. बाकीचे येणारे येतील, बट तुमच्यासमोर क्वेश्चन्स आपण सोडून देऊया. घ्या पहिलाच एकदम मस्त सोपा मीन्स फुल मार्क देणारा. राईट ना? फुल मार्क देणारा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्सचा. कुठेही डाऊट नाही तुम्हाला. हे जे आहे ना, हे स्कोरिंग टॉपिक्स आहेत, पूर्णचा पूर्ण घेणारे. राईट, चला कॉपी आणि पेन काढा आणि फटाफट क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 डील करा. बघूया कोणाची उत्तरे येतात. राईट, चला लेट्स डील. की फ्रीचे मार्क्स देणारा हा टॉपिक इन्स्टंटली करता आला पाहिजे. स्कोरिंग टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक. कालही ईच अँड एव्हरी शिफ्टमध्ये, कालच्या पेपरमध्ये, की याच्यावर ॲटलिस्ट 5 क्वेश्चन्स 5 मार्क्स तर मिळालेच सर्वांना, आणि सोप्या लेवलचे होते. राईट, चला लेट्स डील. ओके, आय एम रेडी. एक एक क्वेश्चन नंबर टाईप करत चला आणि त्याचे ऑप्शन्स टाईप करत चला. बरं, ऑप्शनकडे बरोबर लक्ष द्या की ऑप्शन कशा पद्धतीने लिहिलेले आहेत. ज्याची सवय झालेली आहे ऑप्शनची तसेच ऑप्शन्स असतील असं नाही. काहीतरी व्हेरिएशन किंवा वेगळ्या पद्धतीने लिहिता येतात, जसे इथे लिहिलेले आहेत. बरं का? की आपल्याला सवय झाली आहे की पहिलं ऑप्शन x इज ग्रेटर दॅन y, सेकंड ऑप्शन x इज लेसर दॅन y, थर्ड ऑप्शन x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y, फोर्थ x इज लेसर दॅन इक्वल टू y, आणि लास्ट ऑप्शन दॅट इज नन. यस, श्वेताचा आन्सर जनरेट झालेला आहे क्वेश्चन नंबर 1चा ऑप्शन नंबर ए. नीट तिथल्या तिथेच डील करता येतं. चला नेक्स्ट पुन्हा चला बाकीचे पण करत चला रे. पुन्हा आता समोर SBI क्लर्क पण आहेच तुमची. राईट, आणि RRB POचा 7 तारखेला सेकंड टर्म राहीलच. पुन्हा क्वेश्चन्स 5 मार्क्स तर हा देऊन जाईलच तुम्हाला डेफिनेटली. बट इन्स्टंट 1-1.5 मिनिटामध्ये 5 मार्क्स काढून घेणे आहेत तुम्हाला. यस, रोहित ऑप्शन नंबर 1 फर्स्ट. यस, प्रेरणा, प्रियंका फर्स्टचा ऑप्शन नंबर 1. चला समोर चलत चला. क्वेश्चन नंबर 2nd 3rd 4th 5th. यस, निकिता क्वेश्चन नंबर 1 ऑप्शन नंबर ए. यस, प्रमोद व्हेरी गुड. उषा, यस, क्वेश्चन नंबर 1चा ऑप्शन नंबर ए. चला 2nd 3rd 4th 5th वर चला, जम्प करा. चला श्वेताचा आला आहे क्वेश्चन नंबर 2nd ऑप्शन नंबर ई, नो रिलेशन. ओके,
चलो एनीबडी अगेन. क्वेश्चन नंबर सेकंड. Pramod. Question number second, no relation. Option number E. Option number E. Yes, option number E. Question number second, option number E. Yes, Vishaka, Priyanka, Pramod, Rohit. Yes, option number E. चला थर्ड वर या. सर्वांचे सारखे सारखे आन्सर्स मिळत आहेत. इट मीन्स ऑप्शन नंबर ईच असायला पाहिजे क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, नेक्स्ट. येस निकिता, क्वेश्चन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर ई. येस प्रेरणा, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर ई. थर्ड, फोर्थ, फिफ्थ. यस उषा, क्वेश्चन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर ई. चला थर्ड, फोर्थ, फिफ्थ वर या. Yes, question number third, option number E again, Shweta. Yes, okay. चला रे बाकीचे क्वेश्चन नंबर थर्ड. बरं, 5चा 5ही झाल्यानंतर मी विचारेल तुम्हाला की 5पैकी किती तुमचे बरोबर. प्रामाणिकपणे ऑनेस्टली सांगणे आहे. क्वेश्चन नंबर 4 पण आला आहे श्वेताचा. क्वेश्चन नंबर 4, ऑप्शन नंबर सेकंड बी. ओके, चला थर्ड आणि फोर्थ बाकीचे रे. थर्ड, फोर्थ, फिफ्थ. चला करेक्ट. चला फटाफट कम्पेअर इन्स्टंटली. पेन थांबायला नको, विचार करायला पण वेळ पडायला नको. विचार न करता पेन तुमचा चालला पाहिजे आणि तोही फास्ट. चल थर्डचं प्रेरणा बोलतोय ऑप्शन नंबर ई. ओके प्रेरणा. अच्छा श्वेता, क्वेश्चन नंबर 5 अगेन ऑप्शन नंबर ई. ओके, उषा, क्वेश्चन नंबर 4, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4, ऑप्शन नंबर बी. रोहित. प्रियंका. एकत्रित 2 आन्सर. क्वेश्चन नंबर थर्डचं ऑप्शन नंबर ई. फोर्थचं ऑप्शन नंबर बी. ओके, लास्ट वन प्रियंका, क्वेश्चन नंबर 5. रोहित, क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन नंबर ई. नो रिलेशन एस्टॅब्लिश्ड. ओके, क्वेश्चन नंबर 5 अगेन. एनीबडी? कसं आहे मीटिंग होते. क्वेश्चन नंबर 3, ऑप्शन नंबर ई. क्वेश्चन नंबर 4, प्रेरणा बी. निकिता पण ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4. चला फिफ्थ काढा. प्रेरणा, निकिता. क्वेश्चन नंबर 5, ऑप्शन नंबर ई.
कल्पना 1 2 3 4 5 एकत्र A E P B E. ओके, चला 5th नंबर. बाकी कोण शिल्लक राहिला आहे? क्वेश्चन नंबर 4. चला डिरेक्टली फटाफट तिथल्या तिथेच डील करणे आहे, लांब लचक जाणे नाही. 2 × 42 दॅट इज 84. आणि हे तर क्लिअर आहे की इथे मायनसचं साईन इथे प्लस आहे, मीन्स दोन्ही रूट्स तुमचे पॉझिटिव्ह तयार होतील. 84ला 19च्या हिशोबाने काय आय थिंक 12 7 आणि दोन्ही पॉझिटिव्ह रूट तयार होतील. तर 12/2 अँड 7/2 इट मीन्स 6 अँड 3.5 हे दोन रूट्स तयार झाले आहेत. तिथल्या तिथे इथे पण प्लस अँड मायनस आहे, मीन्स प्लस शेवटी आहे, मायनस इकडे, मीन्स दोन्ही पॉझिटिव्ह तयार होतील. तर 2 × 15 दॅट इज 30. याला फॅक्टराइज करा 11 नुसार 6 5 आय थिंक राईट. आणि दोन्ही पॉझिटिव्ह होतील हे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर /2 मीन्स 1 होईल 3 अँड /2 1 होईल 2.5. हे दोन्ही व्हॅल्यूज 3 अँड 2.5 पेक्षा मोठे दिसतात. इट मीन्स ऑप्शन नंबर 1 व्हायला पाहिजे. याचा आन्सर ते तुमच्या सर्वांचं आलेलं आहे. ओके, डिरेक्टली तिथल्या तिथे डील करा. पूर्ण इक्वेशन पुन्हा लिहून पुन्हा डील करणे मीन्स उत्तर तर येईल, बट त्याला वेळ लागेल. तुम्हाला ॲक्च्युली याचे फंडे सर्व कॉन्सेप्ट माहिती आहेत, त्यानुसार डील करणे राईट ना. सर्वांचं ऑप्शन नंबर ए होतं. व्हेरी गुड. चला सेकंडकडे या. 2 × 28 दॅट इज 56. अँड इथे साईन दिसत आहेत प्लस आणि प्लस. इट मीन्स दोन्ही रूट्स तुमच्या मायनसमध्ये यायला पाहिजे. चला कमी जास्त करूया, 15 तयार करूया. आय थिंक 7 8 जा राईट. बट दोन्ही मायनसमध्ये यायला पाहिजे कारण प्लस प्लसचं साईन आहे. बट डिव्हिजन करणे आहे 2 दॅट इज -3.5. डिव्हिजन करणे आहे 2 दॅट इज -4. दोन रूट्स तयार झाले राईट. सेम इथे 6 × 3 दॅट इज 18. याला फॅक्टराइज करून किती 11 मध्ये 11. तर 9 × 2 11. अँड अगेन इथे पण प्लस आणि प्लस आहे. इट मीन्स दोनच्या दोन्ही रूट तुमच्या मायनसमध्ये. रूट्स बरं का, नॉट फॅक्टर्स. मी रूट्स बोलत आहे, दोन्ही तुमच्या मायनसमध्ये यायला पाहिजे. अँड डिव्हिजन बाय कितीने मल्टिप्लिकेशन दिले आहे 3 ने. तर डिव्हिजन 3 ने करू दॅट इज -3. याला डिव्हिजन 3 करू दॅट इज -2/3. -2/3 मीन्स -0.6 असं मिळेल. राईट. चला कम्पेअर करा की 3.5 हा या दोघांपेक्षा लहान आहे. 4 सुद्धा हा दोघांपेक्षा लहान आहे राईट ना. आणि हा 0.6 हा तर मोठा आहे, हा सुद्धा मोठा दिसतो आहे. दॅट्स वाय आपल्याला असं करता येईल. क्वेश्चन नंबर 2 राईट ना. मायनसमध्ये जी लेस व्हॅल्यू असेल ती नेहमी ग्रेटर असतं. तर -3 या 3.5 पेक्षा पण मोठी असेल आणि -3 या 4 पेक्षा पण मोठी असेल राईट. -0.6 याच्यानुसार डिव्हिजन जर केलं तर -0.6 हा 3.5 पेक्षा पण मोठा असेल आणि 4 पेक्षा पण मोठा असेल राईट ना. क्वेश्चन नंबर 2. दोन्ही साईन्स पॉझिटिव्ह आहेत, मीन्स दोन्ही रूट्स त्यांचे निगेटिव्ह असायला पाहिजे. हाच आपला कॉन्सेप्ट आहे राईट. येस, ऑप्शन नंबर काय असायला पाहिजे? मग इथे ऑप्शन नंबर असायला पाहिजे तुमचा C, y इज ग्रेटर दॅन x. ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. थोडा ऑप्शन्सकडे नजर घाला. मी तुम्हाला बोलतोय, मग अशीच बोलतोय की y इज ग्रेटर दॅन x राईट ना. येस, ऑप्शन नंबर C. ओके, फायनली 5 क्वेश्चन झाल्यानंतर मी विचारेल बरं का की तुमचा स्कोर काय झाला राईट. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 की 15 × 8 दॅट इज 120 राईट. याला फॅक्टराइज करणे आहे, बट सायन्स करून घ्या. पॉझिटिव्ह आहे. इट मीन्स दोनच्या दोन्ही तुमचे जे रूट्स तयार होतील ते निगेटिव्ह तयार होतील. तर याला 22 मध्ये जर करायचं असेल तर 12 × 10 करावं लागेल दॅट इज 120. अँड दोन्ही निगेटिव्हमध्ये तयार व्हायला पाहिजे. दॅट इज मायनस घेऊया. अँड डिव्हिजन बाय 15 तर हा -4/5 एक तयार झाला. डिव्हिजन बाय 15 -2/3 राईट. याला थोडंसं एक्सपांड करून घ्या की -0.8 आणि हा किती होईल -0.66 समजा राईट. हा तर झाला आहे. याला डील करूया 8 × 3 दॅट इज 24. अँड दोन्ही साईन्स पॉझिटिव्ह आहेत. इट मीन्स दोन्ही रूट निगेटिव्ह यायला पाहिजे. चला 10 तयार करूया दॅट इज
6 4 24 आणि तो 10 तयार होतो आहे आणि दोन्ही साईन्स तुमचे निगेटिव्ह असायला पाहिजे, रूटचे नॉट फॅक्टर्सचे, बरं का. आपण डिरेक्टली रूट तयार करतो आहे. पण डिव्हिजन बाय 8 आहे, तर डिव्हिजन बाय 8 करून घेऊया. -3/4 मीन्स -0.75 असा काहीतरी तयार होतो, राईट. याला डिव्हिजन बाय 8 करूया. -4/8 मीन्स -4/8 मीन्स -0.5, राईट ना. चला कम्पेअर करूया की हा 0.5 हा 0.8 पेक्षा मोठा आहे अँड 0.6 हा 0.7 पेक्षा मोठा आहे. हे दोन्ही साईन्स तयार होत आहेत आणि हे दोन्ही साईन्स तयार झाले तर तुमचं असायला पाहिजे नो रिलेशन, राईट ना. नो रिलेशन मीन्स ऑप्शन नंबर लास्ट 5. दोन्ही साईन्स तयार झालेत, दोन्ही साईन्स तयार होतील तर आपला नो रिलेशन असायला पाहिजे, राईट ना. चला क्लिअर आहे का? पटकन मार्क करा, नंतर तर मी विचारतोच 5 पैकी किती बरोबर आहेत. नो रिलेशन मीन्स ऑप्शन नंबर लास्ट. यस यस यस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चल नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. क्वेश्चन नंबर 4 वर. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे? हा तर सरळ सरळ सिंग्युलरमध्ये दिलेला आहे आणि मायनस प्लस मीन्स दोन्ही रूट्स तुमचे पॉझिटिव्ह तयार व्हायला पाहिजे. चला 99ला कन्वर्ट करूया आपण, दॅट इज 20 आला पाहिजे. 11 9 राईट ना, 11 9 आणि दोन्ही प्लसमध्ये यायला पाहिजे. मीन्स एक झाला 11 दुसरा झाला 9 कारण एक्स सिंग्युलर आहे. चला सेकंड काय म्हणतात तरी 63 किती करणे आपल्याला 16मध्ये कन्वर्ट करणे आहे. आय थिंक 7 9 जा, राईट ना. 9 7 जा 63, 9 + 7 दॅट इज 16. दोन्ही रूट्स पॉझिटिव्ह मीन्स 9 राईट. 9 9 इक्वल दिसतात, राईट. आणि 11 या दोघांपेक्षा मोठा दिसतो आहे. 11 हा दोघांपेक्षा मोठा दिसतो आहे. 9 9 इक्वल दिसतो आहे. दॅट इज x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y असायला पाहिजे. ऑलमोस्ट तुमच्या सर्वांचा आन्सर आलेला आहे, राईट ना. चला क्लिअर करा पटकन, क्लिअर आहे की नाही. आणि तुमच्या सर्वांचा आन्सर ऑप्शन नंबर बी मला दिसलेला आहे. येस येस येस. चल फायनली लास्ट क्वेश्चनमध्ये खूप लोकांचं मला थोडं कन्फ्युजन दिसलेलं आहे, बरं का. हा लास्ट क्वेश्चन की x² -169 म्हणजे याला मला असं लिहिता येईल x² = 169, राईट ना. या 169ला मी इकडे कन्वर्ट केलं. x² = 169 मला असं लिहिता येईल. अँड मी वारंवार सांगत आलेलो आहे तुम्हाला की जर एखाद्या व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल, आणि तो जर दिला असेल तर त्याचे 2 वेगवेगळे रूट्स तयार होतात, राईट ना. 2 वेगवेगळे की 169 13चा स्क्वेअर आहे मीन्स x = तुमचा पहिला रूट तयार होईल +13 आणि x = दुसरा रूट होईल -13. आठवतं का? कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्समध्ये वारंवार हे सांगत आलेलं आहे की स्क्वेअर जर असेल व्हेरिएबलचा आणि एक कम्प्लीट स्क्वेअर जर दिलेला असेल तर त्याचे 2 रूट्स तयार होतात. दॅट इज एक प्लस पॉझिटिव्ह अँड एक निगेटिव्ह, राईट. बट दुसरी व्हॅल्यू जी दिली आहे y³ = 2197. हा तर कम्प्लीट क्यूब आहे कुणाचा? 13चा. तर y = हा फक्त 13 तयार होईल. हा फक्त 13 तयार होईल. देन व्हॉट शुड बी युअर आन्सर? आता व्हेरीफाय करा. खूप लोकांनी ऑप्शन नंबर ई याचा आन्सर दिलेला आहे. काय असू शकतं याचा आन्सर? 13 सारखे आहे, बट हा 13 या -13 पेक्षा मोठा आहे, राईट. आणि हा 13 सारखा आहे. दॅट्स वाय इथे इक्वल टू साईन लागायला पाहिजे. y > x असायला पाहिजे तुमचा आन्सर. यस, ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे. आणि तुम्ही इथे चुकलात. ऑलमोस्ट सर्वांचा ऑप्शन नंबर ई आलेला आहे. खूप मी इथे बघितलं तर की काय असायला पाहिजे तुमचा आन्सर, की ऑप्शन नंबर y > x. ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे. बट ऑलमोस्ट तुमच्या सर्वांनी बरं का, एखाद्याने दिलं असेल तर कदाचित स्क्रोल झाला असेल तो, सर्वांनी ऑप्शन नंबर ई मार्क केलेला आहे. दॅट्स वाय फ्रीचा मार्क्स गमावत होते तुम्ही. क्लिअर आहे का सांगा हा क्वेश्चन. मी वारंवार सांगत आलेलो आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की एखाद्या व्हेरिएबलचा स्क्वेअर इक्वल टू कम्प्लीट
कंप्लीट एखादा पर्टिक्युलर स्क्वेअर दिलेला असेल तर त्याचे 2 रूट्स तयार होतात. दॅट इज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि त्याला कम्पेअर करणे आहे. राईट. तुम्ही फक्त याला 13 काउंट ठेवलं असेल आणि 13 = 13 = साईन देऊन दिलं आणि तुम्ही याला मार्क केलं दॅट इज सिली मिस्टेक. सिली मिस्टेक झालेली आहे. 1 2 तुमचा इथे संपलेला आहे. यस, प्रति क्लिअर. चला, 5 पैकी कुणाचे किती बरोबर होते पटकन मार्क करा. आउट ऑफ 5 किती मिळाले तुम्हाला? 5 पैकी तर 5 मिळायला पाहिजे इथे या क्वेश्चन्समध्ये. बट प्रेरणा 3, श्वेता 3, निकिता 3. श्वेता कालच्या परीक्षेत होती का आहे 5 क्वेश्चन्स मिस अशा टाईपचे? कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल्समध्ये ऑलमोस्ट सर्व शिफ्ट्समध्ये क्वेश्चन्स पडलेले आहेत. यस, होते 5 क्वेश्चन, आणि ते 5च्या 5 4ही शिफ्टचे सोपे होते बरं का श्वेता. मीन्स आपण तरी इथे कॅल्क्युलेट केले याला, त्यापैकी 2-3 क्वेश्चन कॅल्क्युलेट करण्याची पण गरज नव्हती. जे काही मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवले होते फक्त क्वेश्चन बघूनच त्याला टिक करणे होतं. राईट ना. आय होप श्वेता की ते 5 जे आले असतील तुझे ते बरोबरच असायला पाहिजे. राईट. चला, ती 3-3 स्कोअर झालेला आहे. मीन्स हा ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे हा स्कोरिंग बुस्टर टॉपिक आहे. फ्रीचे मार्क्स असतात तिथे आणि याला पूर्ण तुम्हाला पिक करणे आहेच. राईट. चला, ऑल इज क्लिअर आहे का? हे 5 क्वेश्चन तर मार्क करा पटकन. आपण समोर जाऊया. समोरचे क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवत आहे. मला माहिती नाही कोणत्या टॉपिकचे आहे, बट तुम्हाला डील करणे आहे. येस, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट क्वेश्चन. ओप्स, या अगेन फटाफट फ्रीचे मार्क्स देणारा मीन्स पाय चार्ट. राईट ना. कालच्या पेपरमध्ये पण सर्व शिफ्टवर पाय चार्ट, टॅब्युलेशन किंवा लाईन ग्राफ याच्यावर 10-10, 15-15 मार्क्स आलेले आहेत कालच्या पेपरमध्ये. आणि सर्वच्या सर्व इझिएस्ट लेवल्स होत्या. मॉडरेट पण म्हणता येणार नाही त्याला, इझिएस्ट लेवलवर क्वेश्चन्स होते कालच्या शिफ्टमध्ये. राईट. बरं, क्वेश्चन क्लिअर दिसतो का? की थोडा झूम करू याला. क्वेश्चन क्लिअर आहे का? दिसतोय क्लिअर? येस, झूम करू. ओके, थोडा झूम करतो. चला, एक पाय चार्ट दिलेला आहे आणि तो पर्सेंटेजमध्ये आहे. पर्सेंटेजमध्ये आहे म्हणजे सोपाच आहे. कारण जर सेंट्रल अँगलमध्ये जर दिला असेल तर तो थोडा कठीण होतो, कारण सेंट्रल अँगल थ्रू तुम्हाला कन्वर्ट करणे पर्सेंटेजमध्ये और सो अँड सो. बट पर्सेंटेजमध्ये आहे म्हणजे सोपं आहे. राईट. अँड प्री लेवलवर तुम्हाला पर्सेंटेजच्याच पाय चार्टवर क्वेश्चन्स पडतील. ऑलमोस्ट मेन्स लेवलवर जर जाल ना तिथे तुम्हाला सेंट्रल अँगलवर क्वेश्चन्स पडतील. बट दोन्ही भाग आपण व्यवस्थित त्याला शिकलेलो आहे. येस, प्रियंका, प्रतीक, प्रेरणा, आता दिसतंय का क्लिअर? चला, मार्क करा. क्लिअर आहे? येस. चला, मग या पाय चार्टला डिटेक्ट करा आणि क्वेश्चन नंबर 6ला व्हॅल्युएट करा की काय आन्सर मिळेल. आधी वाचून घ्या काय बोलत आहे पाय चार्टमध्ये. गिवन डेटा काय दिलेला आहे की गिवन बिलो पाय चार्ट शोज द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ अकाउंट्स ओपन बाय 5 डिफरंट बँक्स अंडर जनधन योजना. जनधन योजनेच्या अंतर्गतमध्ये की वेगवेगळे हे बँक्स आहेत त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करणारे जे आहेत खातेधारक त्यांची वेगवेगळे पर्सेंटेज दिले आहे बरं का. पर्सेंटेज कंप्लीट नंबर दिलेला नाही आहे, कंप्लीट आकडा दिलेला नाही आहे. तर याला पटकन ड्रॉ करून घ्या तुमच्या कॉपीमध्ये या सर्कलला, पाय चार्टला, आणि पर्सेंटेज डिनोट करून घ्या. कारण इथे फक्त 2च क्वेश्चन दिसत आहेत. आपल्याला पेज फ्लिप करावा लागेल यासाठी. राईट. अँड याला ड्रॉ करून क्वेश्चन नंबर 6ला जनरेट करा की काय मिळेल आन्सर. क्वेश्चन नंबर 6. ऑलमोस्ट कालच्या पेपरमध्ये 15 क्वेश्चन्स मीन्स वेगवेगळे पाय चार्ट, लाईन ग्राफ और टॅब्युलेशनमध्ये आलेले आहेत. चला, उत्तर यायला सुरुवात झाली आहे. ऑप्शन नंबर बी बोलते आहे श्वेता. ऑप्शन नंबर बी मीन्स 3.15. ओके. चला, बाकीचे सॉल्व करा पटकन. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर काय असायला पाहिजे? If difference between total accounts opened by SBI and Canara is 2.1 crore, then find the total account opened by UBI.
चला रे फटाफट तिथल्या तिथेच करणे आहे. मीन्स तुम्हाला डेटा दिलेला आहे चिटिंग करण्यासाठी, चीट करण्यासाठी. तुम्हाला फक्त क्वेश्चन वाचणे आहे, तिथून जे काही व्हॅल्यूज आहेत त्याला बाहेर काढणे आणि आन्सर्स देणे आहेत. रोहित ऑप्शन नंबर बी, कल्पना ऑप्शन नंबर बी, देन निकिता 3.15 मीन्स ऑप्शन नंबर बी. येस सर काय बोलतोय डिफरन्स बिटवीन द टोटल अकाउंट कुणाचा SBI अँड कॅनरा. कुठे SBI अँड कॅनरा? हा SBI अँड कॅनरा हा दिसतोय. तर याचे डिफरन्स काय म्हणतो 30% अँड 20%. यांचे डिफरन्स मिळत आहे 10%, राईट. आणि ते टोटल आहे 2.1 करोड. तर 2.1 ला 10%ने डिव्हिजन करून देऊया, राईट. दॅट इज द 1% ऑफ टोटल नंबर मिळेल आपल्याला. काय मिळेल 1% ऑफ टोटल नंबर अँड मल्टिप्लाइड बाय 100 केला तर हा टोटल नंबर मिळेल. टोटल जे अकाउंट ओपनर्स आहेत ते मिळेल. तर 0 आणि 0 कॅन्सल आउट केला मीन्स 2.1 इंटू 10 मीन्स 21 करोड हा तुम्हाला आकडा मिळतो सरळ सरळ. आणि क्वेश्चन काय विचारलं आहे UBI. UBI कुठे आहे? दॅट इज 15%. तर 21 इंटू 15 करून घ्या. क्वेश्चनचा आन्सर तयार होईल. दॅट इज 531 अँड मीन्स इथे मिळतोय 3.15. 315 शोधणे आहे तुम्हाला. हा मिळतोय 315. दॅट्स ऑल. येस ऑप्शन नंबर बी, कल्पना, प्रेरणा, प्रियंका, राईट. तिथल्या तिथेच क्वेश्चन्स आणि तिथल्या तिथेच आन्सर सॉर्ट आउट होतात, राईट. चला नेक्स्ट झूम करतो आहे. क्लिअर आहे का? क्वेश्चन क्लिअर आहे का? पटकन सांगा. क्लिअर असेल तर समोरच्या क्वेश्चनवर येतो आहे. येस 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 क्लिअर आहे. इन्स्टंटली तिथल्या तिथेच व्हायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय होत आहे की फाइंड द रेशो बिटवीन द टोटल अकाउंट्स ओपन बाय SBI अँड BOI टुगेदर टू द टोटल अकाउंट्स ओपन बाय कॅनरा. चला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 लेट्स सॉल्व. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पण क्लिअर दिसतो आहे. हा डेटा तुम्ही कॉपीमध्ये उतरवून ठेवला असेलच. क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे त्याला फटाफट मार्क करा. आन्सर्स काय असते रेशो काढणे कुणाचा SBI अँड BOI टुगेदर अँड कॅनरा या दोघांचा. रोहित बोलतो ऑप्शन नंबर ए 2:1. ओके. प्रेरणा 2:1. श्वेता ऑप्शन नंबर ए 2:1. यस कल्पना 2:1. एकदम सिंपल सोपा सा SBI अँड BOI शोधा. इथून SBI कुठे मिळतो आहे? SBI हा मिळतो आहे. BOI कुठे मिळतो आहे? हा 30 + 10 दॅट इज 40 झाला आहे, राईट ना. 50 झाला आहे. आणि कॅनरा कुठे मिळतो आहे? कॅनरा मिळतो आहे हा दॅट इज 20 मीन्स 2:1 असायला पाहिजे. दॅट्स ऑल. क्वेश्चन खतम, राईट ना. येस ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए ऑल ऑफ यू. येस ऑप्शन नंबर ए. चल नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय बोलतो आहे? टोटल अकाउंट्स ओपन बाय BOB इज 40% मोर दॅन टोटल अकाउंट ओपन बाय BOI. बँक ऑफ इंडिया त्याच्यापेक्षा किती जास्त बँक ऑफ बडोदाचे अकाउंट्स ओपन झाले आहेत आणि पर्सेंटेजमध्ये काढणे आहे. लेट्स डील पटकन. क्वेश्चन नंबर 8. प्रेरणा दॅट इज 150% मोर. 150%. रोहित ऑप्शन नंबर ई येस 150%. श्वेता येस. कल्पना ऑप्शन नंबर ई 150%. पुन्हा अगेन एक सोपासा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणतात? टोटल अकाउंट्स ओपन बाय BOB. दॅट इज BOB दॅट इज 25%, राईट. आणि किती पर्सेंटेज जास्त आहे? मोर दॅन द टोटल अकाउंट्स ओपन बाय BOI. दॅट इज 10. तर हा कितीने जास्त दिसतोय? दॅट इज 15 ने जास्त दिसतोय. डिव्हिजन 1% ऑफ ज्याला कम्पेअर करतोय त्याचा दॅट इज 0.1 मीन्स 0.8 याला कॅन्सल आउट केला मीन्स 150%. सरळ सरळ तुम्हाला दिसायला पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर ई. जस्ट ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर ई इज द राईट आन्सर, राईट. चला ही ड्रॉ केलेली आहे तुमच्या कॉपीमध्ये, राईट. असं कन्सिडर करून समोरचे 2 क्वेश्चन्स, समोरचे 2 किंवा 3 क्वेश्चन्स असतील ते तुमच्यासमोर घेऊन येतो आहे.
चला दोनच क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 9 अँड क्वेश्चन नंबर 10. इफ टोटल अकाउंट्स ओपन बाय UBI and BOI is 3.6 crore, then find the difference between the accounts open by Canara and BOB. Let's solve. कसं करणार याला? क्वेश्चन नंबर 9. UBI and BOB ची टोटल अकाउंटची संख्या दिली आहे 3.6 करोड. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन अकाउंट्स ओपन बाय कॅनरा अँड BOB बँक ऑफ बडोदा. यांचे डिफरन्स काढणे आहे आणि ऑप्शनमध्ये शोधणे आहे. श्वेता ऑप्शन नंबर बी. विशाखा ऑप्शन नंबर बी 0.72 करोड. ओके. देन एनीबडी अगेन ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी 0.72 करोड. ऑप्शन नंबर बी 0.72 करोड. ओके. चला एनीबडी पुन्हा मार्क करत चला. रोहित, कल्पना, विशाखा, श्वेता ऑप्शन नंबर बी सर्वांचा आलेला आहे. तर ऑप्शन नंबर बीच असायला पाहिजे. डील करून बघूया. चला पुन्हा पुढे. निकिता ऑप्शन नंबर बी. प्रेरणा ऑप्शन नंबर बी. सर्वांचा ऑप्शन नंबर बी आलेला आहे. चला लेट्स ऑन की कुणाचा टोटल दिले UBI अँड BOI. तर चला UBI आणि BOI कुठे? UBI I 15% and BOI that is 10%. 15 plus 10 that is 25%. 25% कोण झाला आहे? हा 3.6 that is किती पर्सेंट झालेला आहे? that is 25%. तर 25 ने डिव्हिजन करू. that is 1% of total number. राईट ना. बट पर्सेंटेजनुसार हाच फंडा आपण वापरत आलेलो आहे. अँड मल्टिप्लाइड बाय 100 करेल तर आपल्याला टोटल नंबर मिळतील यांचे. राईट. चला हा दिलो आहे 4 6 24 2 रिमेनिंग दॅट इज 12. हा 14.4 होता. बट 14 पॉईंट सोडा त्याला 144 कन्सिडर केलं तरी चालतं. आता हा तर टोटल नंबर मिळाला 14.4 करोड. हा टोटल नंबर मिळाला आहे. आणि क्वेश्चन काय विचारला आहे की डिफरन्स बिटवीन कॅनरा अँड BOB. कॅनरा अँड BOB चे डिफरन्स शोधायचे. कॅनरा आहे 20 अँड BOB आहे 25. तर 5% डिफरन्स दिसतंय इथे. 25 अँड 20चं 5% डिफरन्स दिसत आहे. तर याला 5% ने मल्टिप्लिकेशन करून घेणे आहे. दॅट इज 0 20 22 7 72. हा नंबर फक्त शोधणे आहे तुम्हाला इथे. 0.72. येस ऑल ऑफ यू 0.72 असंच आन्सर मिळेल तुम्हाला. कम्प्लीट नंबरमध्ये त्याला कन्वर्ट करणे नाही आहे. यानुसारच बघणे. येस ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर बी 72. ओके. चला लास्ट क्वेश्चन आलेला आहे तुमच्यासमोर. क्वेश्चन नंबर 10. येस ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 10 ला डील करा. if total 24 crores accounts opened by all 5 banks. चला टोटल दिलेली आहे. then find the average number of accounts opened by SBI and UBI. याचा ॲव्हरेज नंबर काढणे आहे. ॲव्हरेज काढणे आहे. चला ॲव्हरेज काढा पटकन. रोहित बोलतोय 5.4%. करोड रे नाही नॉट पर्सेंट. रोहित ऑप्शन नंबर सेकंड 5.4 करोड. येस 5.4 करोड ऑप्शन नंबर बी. टोटल 24 तर दिले आहे. आणि ॲव्हरेज काढण्यात तुमचा SBI अँड UBI. चला SBI अँड UBI शोधा कुठे मिळत आहे. SBI हा मिळत आहे 30. UBI 15. 30 प्लस 15 दॅट इज 45. अँड ॲव्हरेज काढला 45चा तर डिव्हिजन 2 मीन्स 22.5. राईट. अँड टोटल दिला आहे 24 मल्टिप्लाइड बाय 24 काढून घेऊया. दॅट इज 25 4 दॅट इज 120. 12 रिमेनिंग दॅट इज
25 2 48 प्लस 12 66 रिमेनिंग अँड हा होता है 54 कुठे मिळतो आहे बघा 54 हा इथे मिळतो आहे इट इज 5.4 करोड राईट ना मिळाले 5 मार्क्स चला मार्क करा पटकन क्लिअर आहे का इथपर्यंत 5.4 करोड ॲब्सोल्युटली राईट वेळ वाया घालवू नका इन्स्टंटली कॅल्क्युलेशन स्किल्स तुमच्या परफेक्ट आहेतच इन्स्टंटली अप्लाय करा येस 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 चला मग नेक्स्ट क्वेश्चन सोडतो मला थोडी बोर्डची साफसफाई करून घेऊया क्वेश्चन नंबर 12 इन अ साइमल्टेनियस थ्रो ऑफ 2 dice find the probability of getting a sum of 9 1 by 9 उत्तर यायला पाहिजे सम ऑफ 9 चला काढा तर काय मिळतं 1 by 9 आहे ऑप्शनमध्ये तोंड पाठ असायला पाहिजे यस ऑप्शन नंबर डी एकदम साधा सोपा आहे कारण टोटल तर 36 असतात आणि असे 4 पेअर्स तयार होतात ज्यांची ॲडिशन 9 येतं हे आपण बघितलेलं आहेच प्रोबॅबिलिटीमध्ये आणि हे डोक्यात फिट आहे की 4 पेअर्स तर मीन्स 4 by 36 तर 4 by 36 मीन्स 1 by 9 उत्तर डोळ्यासमोर इन्स्टंटली येतं अशा क्वेश्चन्समध्ये राईट यस डी ऑप्शन नंबर डी प्रोबॅबिलिटी एकदम साधा सोपासा राईट चला क्लिअर आहे का मार्क करा पटकन आणि समोरच्या क्वेश्चनला या क्वेश्चन नंबर 13 येस एकदम साधा सोपासा प्रश्न होता तो काहीच ताण नाही चला क्वेश्चन नंबर 13 मध्ये ॲव्हरेजचा क्वेश्चन आहे द ॲव्हरेज वेट ऑफ PQRS इज 60 kg अ न्यू पर्सन A इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द ग्रुप देन द ॲव्हरेज वेट ऑफ द ग्रुप increased by 2 kg ओके इफ अ न्यू पर्सन B रिप्लेस P च्या जागेवर आता जर B ला घेण्यात आला तर then the new average of group becomes 61 kg. Find the sum of weight of QRS. B कसं काढणार आता याला आता याला कसं डील करणार लेट्स सॉल्व कसं काढणार कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे थोडासा पण जास्त वेळ लागायला नको 20-25 सेकंदात या क्वेश्चनचा आन्सर तयार व्हायला पाहिजे थोडासा कॅल्क्युलेटिव्ह हाऊ टू डील द वेट ऑफ QRS अँड B यांची टोटल सम काढायची आहे समजून घ्या क्वेश्चनला बरोबर आहे सोपा बरं का सोपा क्वेश्चन आहे पण समजता आला पाहिजे की क्वेश्चन काय बोलतो आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणे आहे
जर वेळ लागत असेल आणि क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर येस और नो पण तुम्हाला रिप्लाय करता येईल, की जर तुम्हाला किचकट वाटत असेल, नाही जमत असेल तर नो पण रिप्लाय करता येईल, और जर तुमचं क्वेश्चनचा आन्सर आला असेल तर क्वेश्चनचा आन्सर पण मार्क करता येईल. जमतंय का? नसेल जमत तर तसं पण मार्क करा. ओके प्रियंका, बघूया बोर्डवर. चला पुन्हा रे, मला जमतंय नाही जमत काही कॉम्प्लेक्स फील करू नका. नाही जमत असेल तर नो बोला, मी सांगेल तुम्हाला इथे बोर्डवर समजून. आणि समजला तर मला सांगा येस समजला सर. नसेल समजला मला पुन्हा रिपीट करून विचारा, मी पुन्हा रिपीट करून सांगेल. ओके उषा, प्रेरणा, प्रमोद, चला एनिबडी अगेन. थोडी पोचते का उत्तराच्या जवळपास? नो विशाल. चला बघूया की आहे एकदम साधा सोपा क्वेश्चन बरं का. तर तो क्वेश्चन जर समजता आला पाहिजे, जर तो समजला तर क्वेश्चनचा आन्सर. बरं 345 येते. ओके रोहित, बघूया आपण 345 ऑप्शनमध्ये यस ऑप्शन नंबर सी आहे बरं का. तर मी तुम्हाला एक्सप्लेन ॲक्च्युली इतका डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देत आहे. डिटेलमध्ये जाणे नाही आहे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना, तर डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यानंतर मी डिरेक्टली पण कसं डील करायचं त्याला पण सांगेन. आता इथे ॲक्च्युली 4% दिले आहेत PQRS. तर PQRS यांच्यामध्ये प्लस न लिहिता डिरेक्टली लिहितो. यांचा ॲव्हरेज दिलेला आहे, तुला दिलेला ॲव्हरेज 60 राईट. तर यांची टोटल काढता येईल मला. 60 इंटू 4% आहे, तर 4% मीन्स दॅट इज 240. ही मिळाली टोटल. हे तर तुम्हाला ॲव्हरेजनुसार माहिती आहेच. श्वेता बोलते 235. ओके आहे का ऑप्शनमध्ये? येस आहे ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर बी. कल्पना पण बोलते 235 राईट. तर मी काय केलं आहे, PQRS यांची टोटल वेट काढून टाकली आहे, दॅट इज 240. अ न्यू पर्सन ए इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द ग्रुप. आता या PQRS मध्ये ए एक न्यू पर्सन तयार झाला एक. तर आता टोटल नंबर ऑफ पर्सन झाल्यात 5. टोटल नंबर ऑफ पर्सन झाल्यात 5. देन द ॲव्हरेज वेट ऑफ द वेट इन्क्रीज बाय 2. तर टोटल नंबर ऑफ पर्सन झाल्यात 5, बट ॲव्हरेज जो आधी 60चा होता तो इन्क्रीज बाय 2, तो झाला 60 इन्क्रीज. तर 5 इंटू 62 मीन्स 310 असं म्हणता येईल मला. टोटल PQRS आणि ए यांची टोटल किती झाली? 300. ऑलरेडी PQRS हे 240 होते राईट, आणि एला ॲड केलं तर 310 होत आहे. इट मीन्स यांचं डिफरन्स किती मिळते? दॅट इज 70. हा असायला पाहिजे 70 हा असायला पाहिजे ए राईट ना. एची एज असायला पाहिजे 70. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला मार्क करा. इथपर्यंत क्लिअर आहे का? आपण एला फाइंड आउट केलं बरं का. दॅट इज 70 इयर्स. येस इथपर्यंत क्लिअर आहे. आता क्वेश्चनमध्ये काय? आता क्वेश्चन, इफ अ न्यू पर्सन पी रिप्लेस पी, या पीच्या जागेवर न्यू पर्सन बी घेण्यात आला. बी बाकीचे हा QRS A हे ॲज इट इज राहतील राईट ना. पीच्या जागेवर बी हा घेण्यात आलेला आहे. बी हा यस उषाचा आन्सर आता येत आहे. तर पीला रिप्लेस केलं बीने, तर 5च कॅन्डिडेट असते तिथे राईट ना. टोटल नंबर ऑफ पर्सन 5 असायला पाहिजे. अँड देन द न्यू ॲव्हरेज ऑफ ग्रुप बिकम 61. हा 61 तर याला मल्टिप्लिकेशन करून द्या 5 305. हा कुणाचा? BQRS आणि एज. आणि क्वेश्चन मध्ये विचारलं आहे तुम्हाला BQRS यांचा टोटल एज किती, तर याच्यामधून मी या एला जर मायनस केलं, ए जो ऑलरेडी आला आहे 70 त्याला मायनस जर करेल 70, तर माझा कम्प्लीट BQRS जो क्वेश्चन विचारलेला आहे तो त्याचा आन्सर मिळेल मला राईट ना. दॅट इज 235 हे असायला पाहिजे क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर बी. अगदी साधा सोपा प्रश्न होता, फक्त त्याला थोडंसं कॅल्क्युलेट आणि समजून. येस प्रेरणा, रोहित, उषा, विशाखा राईट. आता हे सर्व काही लिहिण्याची गरज नाही. PQRS डिरेक्टली 60 इंटू 4 करा, फक्त क्वेश्चन समजून घ्या. ए ॲड झाला तर 5 इंटू 62 करा, तर एची तुम्हाला फाइंड आउट करता येईल, कारण ए हा एक वेगळा पर्सन त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे
आणि मग पीला रिप्लेस केलं तरी ते 5% राहतील. 5 into 30 61 करा, दॅट इज 305. तिथून ए जो 70 आहे त्याला मायनस करा, दॅट इज आन्सर. राईट ना. सोपा होता ना क्वेश्चन. फक्त लिहिला किचकट पद्धतीने होता, दॅट्स वाय थोडंसं कन्फ्युजन झालं. 235 इज द राईट. येस विशाखा अँड ऑल ऑफ यू. चला क्लिअर आहे का? मार्क करून द्या मला पटकन. येस येस येस. राईट. चला क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. येस. चला थोडीशी बोर्डची साफसफाई करून घेऊया ॲज युजल. चला क्वेश्चन नंबर 14 वरूया. नेहा स्कोर्ड 37% मार्क्स अँड फेल्ड बाय 78 मार्क्स. नेहाला 37% मिळाले अँड ती डिक्लेअर झाली आहे 78 मार्कने फेल म्हणून डिक्लेअर करण्यात आली. इफ शी स्कोर्ड 42% मार्क्स शी फेल बाय 48 मार्क्स. आणि दुसरी कंडिशन दिली आहे की जर तिला 42% मार्क्स मिळत आहेत तर ती 48 मार्क्सने फेल होते. फाइंड बाय हाऊ मच मार्क्स वुड शी फेल और पास इफ शी स्कोर 48% मार्क्स. जर तिला 48% मार्क्स मिळत असतील तर ती किती मार्काने पास किंवा किती मार्काने फेल झाली असेल, दॅट इज द क्वेश्चन. क्वेश्चन क्लिअर दिसतोय? क्लिअर दिसतोय का क्वेश्चन की ब्लर होत आहे? दिसतंय? चला मग लेट सॉल्व. जर तिला 48% मार्क मिळत असतील तर ती किती मार्काने पास किंवा किती मार्काने फेल होत असेल, दॅट इज द क्वेश्चन. ब्लर होत आहे थोडा क्वेश्चन, मग पुन्हा क्लिअर येत आहे. असंच काय होत आहे ना, ब्लर होत आहे स्क्रीन आणि मग पुन्हा क्लिअर होत आहे असं मला दिसतं इथे. अरे पुन्हा तसंच होत आहे. ब्लर होत पुन्हा क्लिअर होत आहे, ब्लर होत आहे मग क्लिअर पण होत आहे. आता नाही होणार कदाचित. आता होत आहे का? आता या व्हाईट आणि ग्रीन यांचं कंट्रास्ट बरोबर मॅच होत नव्हतं, कंट्रास्ट नव्हतं ते, दॅट्स वाय ते ब्लर होणे आणि सुरू झालं. बट आता नाही होतं. राईट ना. आता क्लिअर आहे. आता कम्प्लीट व्हाईटमध्ये आणि ब्लॅकमध्ये करून टाकलेलं आहे त्याला, कंट्रास्ट मॅच आहे. येस आता क्लिअर आहे. देन लेट्स सॉल्व की तिला जर 48% मार्क्स मिळत असतील नेहाला तर ती किती मार्काने पास किंवा किती मार्काने फेल होत असेल. लेट्स सॉल्व फास्ट. पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन घेतले होते आपण आधी. तर टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशन जनरेट करून घ्या. मग त्या टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशनमधून पासिंग पर्सेंटेज जनरेट होतील आणि पासिंग पर्सेंटेज जनरेट झाले तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळेल. चला एवढी I am waiting. Okay, I am waiting for right answer.
मला वाटत नाही की हा असा काही कठीण प्रश्न असायला पाहिजे, बट तुम्हाला प्रश्न समजला असेल तर तुमचं उत्तरही यायला पाहिजे, कारण असे क्वेश्चन डील केलेले आहेत आपण प्रॅक्टिस सेशन्समध्ये. चला अगेन एस किंवा नो पण उत्तर देता येईल बरं का तुम्हाला त्याच्या पूर्वीसारखा. जर किचकट वाटत असेल किंवा नाही जमत असेल तर एस किंवा नो पण तुम्हाला आन्सर देता येईल, म्हणजे मला कळेल की आपल्याला बोर्डवर लवकर घेणे आहे की वेट करणे आहे. Shweta, option number second, fail by 12 marks. Okay. So anybody again? ऑनेस्टली येस और नो पण मार्क करता येईल तुम्हाला, हरकत नाही. कॉम्प्लेक्स फील करू नका, कारण प्रश्न तुम्हाला समजता आला पाहिजे. नसेल तर मग मला कळेल, व्यवस्थित मला समजावून सांगता येईल तुम्हाला आणि तुम्हाला विचारता येईल. ओके प्रेरणा, मी सांगतो आहे बरं का, बरोबर समजून घेणे क्वेश्चन्स. यस प्रियंका बोर्डवर घेतो आहे. प्रांजली बरोबर समजून घ्या क्वेश्चनला. ओके पुन्हा अगेन एनीबडी? ओके उषा. चला काय होतं आहे क्वेश्चनमध्ये, अगदी साधा सोपा क्वेश्चन आहे. पर्सेंटेजला फॉलो करणे आहे, जे काही कॉन्सेप्ट आहे आपले, त्याच्याशिवाय काहीच नाही. आपण काय करूया आधी टोटल नंबर ऑफ मार्क्स करूया. की इथे क्वेश्चनमध्ये बोलत आहे की लिहायला जर 37% मिळाले तर ती किती मार्क्सने फेल होते? दॅट इज 78 मार्क्सने फेल होते बरं का. दुसरा डेटा जो दिला आहे तो सुद्धा फेलचा दिला आहे की 42% जर मार्क मिळत असतील तर ती फेल होते 48 मार्क्स. सिमिलॅरिटी शो होतं इथे की पर्सेंटेजनुसार बघा की 5% मार्क्स, पर्सेंटेजनुसार 5% मार्क्स आणि मार्क्सनुसार किती होतं हा 30 मार्क्स, राईट. 30 मार्क्स मीन्स यांचं डिफरन्स जे आहे पर्सेंटेजचं आणि ते मार्क्सचं डिफरन्स, दॅट इज असं म्हणता येईल की 5% इक्वल टू 30 मार्क्स. 5% इक्वल टू 30 मार्क्स जर असं होत असेल तर आपल्याला सिमिलॅरिटी मिळालेली आहे. आणि आपला पॉईंट नंबर 2 सिमिलॅरिटीचा एकदम पॉवरफुल पॉईंट आहे. किती सारे एक्झाम्पल्स आपण त्याला सॉल्व्ह केले आहे की 5% इक्वल टू 30 मार्क्स होत असतील तर 30ला मी 5ने डिव्हिजन करेल, दॅट इज 1% ऑफ टोटल मार्क्स. काय मिळालं आपल्याला? 1% ऑफ टोटल मार्क्स ॲड इंटू 100 करेल तर मला टोटल मार्क्स मिळतील, राईट ना. सिमिलॅरिटी जेव्हा जेव्हा मिळाली आहे तेव्हा संख्येला आपण गिवन पर्सेंटेजने डिव्हिजन केलं आहे, दॅट इज 1% ऑफ टोटल नेहमी मिळत आलेलं आहे. तर इथे सुद्धा मिळेल ते 5 जा मीन्स टोटल मार्क्स मिळाले मला 600. चला इथपर्यंत क्लिअर आहे का? टोटल मार्क्स करायचं मला, टोटल मार्क्स मिळाले त्या एक्झामिनेशनचे 600. आता मला पासिंग मार्क्स फाइंड आउट करणे आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? यस प्रेरणा, रोहित, प्रियंका, यस क्लिअर आहे. आता मला पासिंग मार्क्स मिळाले, राईट. कोणाला पण एकाला पिक करा, 37ला और 42ला. बघा या आपण 42ला पिक करूया, राईट. 42ला या टोटल मार्क्सचे जर त्याला 42% मिळत असतील तर 42 इंटू 6 याचा 1%, राईट. 600चा 1% दॅट इज 6 2 जा 12 24 255 मार्क्स याला मिळाले असतील 42% वाल्याला, राईट. बट जेव्हा याला 42% मार्क मिळतात तेव्हा तो 48 मार्क्सने फेल होतो, म्हणजे पास होण्यापेक्षा त्याला 48 मार्क्स कमी पडले, राईट ना. तर पास होण्यासाठी जर काढायचे असतील तर 48 मार्क्स इथे ॲड केला, इट मीन्स आय थिंक 300 मार्क्स होते टोटल. हे काय झालं तुमचे पासिंग मार्क्स. पासिंग पर्सेंटेज पण म्हणता येईल तुम्हाला की 600 पैकी 300 पासिंग पाहिजे, इट मीन्स 50% पासिंग आहे, राईट का? क्लिअर आहे का? तुम्ही या 37ला घेऊन पण डील कराल तरी तो 300च येईल. चला क्लिअर आहे का? 50% पासिंग मार्क आहे. यस क्लिअर आहे. यस इथपर्यंत क्लिअर आहे. आणि क्वेश्चनमध्ये स्पष्टपणे बोलत आहे की त्याला 48% मार्क मिळाले, सॉरी तिला नेहाला 48% मार्क मिळाले मीन्स पास होण्यापेक्षा 2% कमी मिळाले.
2% कमी मिळाले आणि 2%ने ती फेल झाली आहे. फेल तर 2 into टोटल नंबर 6, टोटल नंबर ऑफ मार्क्स 600 मीन्स 12 मार्क्सने ती फेल झाली असेल. ऑप्शनमध्ये बघा 12 मार्क्सने फेल झाली असेल तर ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचं आन्सर. क्लिअर आहे का? आत्ता समजला का क्वेश्चन? यस यस यस. असे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी प्रॅक्टिस सेशन्समध्ये घेतलेले आहेत. बरं, कधी कधी हा प्रश्न फेल आणि पास याचा थ्रू पण विचारला जातो बरं का. तिथे पण तुम्हाला हेच करणे आहे, टोटल नंबर ऑफ मार्क्स फाइंड आउट करणे आहे आणि त्याच्यानुसार जो काही क्वेश्चन विचारला आहे त्याला डील करणे. येस येस, सर्वांचं क्लिअर आहे. क्लिअर आहे, व्हेरी गुड. झाल्यानंतर एकदा पुन्हा प्रॅक्टिसमध्ये घेऊन या. चला 14 पर्यंत गेलेलो आहे. नेक्स्ट क्वेश्चन करूया. चला क्वेश्चन नंबर 15 वर या. द price of sugar decreased by 20% and consumption of family increased by 30%. Find the percentage in the expenditure of family. एकदम फ्रीचा मार्क देणारा क्वेश्चन आहे. असे सुद्धा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये केलेले आहेत. फ्रीचा मार्क घेऊन जावं सगळं. चल एनीबडी काढा क्वेश्चनचा आन्सर काढा. काय होईल? इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल. बट इन्क्रीज होईल तर किती पर्सेंटने आणि डिक्रीज होईल तर किती पर्सेंटने व्हायला पाहिजे? लेट्स. कोणतीही व्हॅल्यू ही स्वतःसाठी 100% असतं. यानुसार आपण अशा क्वेश्चन्सला खूपदा सॉल्व्ह केलेले आहेत. श्वेता बोलते ऑप्शन नंबर ए. ओके श्वेता, चला एनीबडी अगेन. एकदम साधा सोपासा प्रश्न, काहीही त्रास नाही. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं, ईच अँड एव्हरी नंबर इज 100% फॉर इटसेल्फ. इटसेल्फ तर इथे दिलं आहे प्राईस. प्राईस तर प्राईस ही जी काही पण असेल माहिती नाही ती तर 100% स्वतःसाठी असेलच, राईट. आणि दुसरं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? कन्झम्पशन. कन्झम्पशन ही सुद्धा स्वतःसाठी 100% असायलाच पाहिजे. तर या दोघांचं सरळ मल्टिप्लिकेशन करू, दॅट इज 10,000. हे काय मिळेल? पूर्वीचं मीन्स रेट्समध्ये चेंज होण्याच्या पूर्वी किंवा इन्क्रीज किंवा डिक्रीज होण्याच्या पूर्वी ते किती असायला पाहिजे होतं? 10,000. यस, 4% इन्क्रीज. रोहित, व्हेरी गुड. कल्पना ऑप्शन नंबर ए. बट प्राईसमध्ये 20%ने काय होत आहे? डिक्रीज होत आहे. मीन्स 100 आहे तर तो 80 होईल, राईट. अँड कन्झम्पशनमध्ये 30%ने इन्क्रीज होत आहे. मीन्स हा 130 होईल. टोटल काउंट करा 00 मीन्स 10400 आणि इथेच तुम्हाला दिसतंय दॅट इज 4% इन्क्रीज. संपला क्वेश्चनचा आन्सर. दिसतंय ना? 4%ने 00% कॅन्सल आउट करा. आधी 100 होता, आता 104 झालेला आहे. आधी 100 होता, आता 104 झाला. मीन्स 4%ने त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झाले. यस यस यस, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. सोपासा क्वेश्चन होता आणि इन्स्टंटली डील करता आला पाहिजे तुम्हाला. चला क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. यस यस यस, असे क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस सेशन्समध्ये खूप बघितले होते. यस. चला मग नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 16. काय बोलत आहे? प्राचीज एज 6 years ago was 3/2 times याशीच एज. याशीच एज 2 years एज. बरं का? कंडिशन समजून घ्या. याशीच एज 2 years एज मी याशीचे 2 वर्षानंतरचं जे काही वय असेल ना ते 6 years ago 6 वर्षापूर्वी त्या याशीच्या 2 वर्षानंतरच्या एजच्या 3/2 times होते. अँड द रेशो बिटवीन द प्राची अँड याशीज एज 8 years hence 8 वर्षानंतरचा त्यांचा रेशो दिला आहे. दॅट इज 16:9. अँड फाइंड द प्रेझेंट एज ऑफ याशीज ब्रदर. अच्छा, आता ब्रदर पण आलेला आहे. याशीज ब्रदर, बरोबर आहे ना? ब्रदर इफ ही इज 2 years elder दॅन यश. की याशीच्या ब्रदरची एज फाइंड आउट करायची आहे जी याशीपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. बट त्यासाठी तुम्हाला याशीची एज आधी काढावी लागेल, याशीची प्रेझेंट एज काढावी लागेल. कसं काढणार आता याला
हा सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे, बट आहे मात्र सोपा. तुमचे कॅल्क्युलेशन जर चांगले असतील तर डेफिनेटली सोपा होईल. कसं काढू? लेट्स सॉल्व. किचकटपणा दिसत असेल किंवा त्रास होत असेल तर तुमचे आन्सर्स तरी शोध व्हायला पाहिजे तिथे, तर चांगलंच बरोबर. बट जर व्यवस्थित डील केलं तर असं काही कठीण वाटत नाही आहे क्वेश्चन. आधी तर तुम्ही 8 इयर्स हेन्स मीन्स 8 वर्षानंतरचे जो रेशो दिलेला आहे त्याला 16:9, 16x:9x असं घेता येईल आणि त्याच्यापासून करंट एज मीन्स प्रेझेंट एज तयार करता येईल 16x-8 अँड 9x-8 आणि त्यानुसार मग वरच्या कंडिशन्स तुम्हाला डील करता येतील, आन्सरही मिळेल. चला करून बघा प्रयत्न. जमत नसेल तर तुम्हाला नोट पण टाईप करता येईल, हरकत नाही. मग मी इथे समजावून दिल्यानंतर मला क्लिअर करून देणे क्लिअर आहे की नाही, किंवा रिपीट करायचं असेल तर रिपीट पण करता येईल. लेट्स मार्क काहीतरी. चला फायनली हे तरी सांगा, बोर्डवर घ्यायचं का? जर उत्तर येत नसेल तर ओके एक्सप्लेन करतोय प्रतिका, समजून घ्या रे बेटा. चला प्रेरणा, प्रियंका, रोहित एक्सप्लेन करतोय. आधी तर सर्वात आधी जी डेफिनेट कंडिशन दिली आहे ना त्याला पिक करा. आता डेफिनेट कंडिशन ही दिली आहे की याशीच प्राची अँड याशीच एज 8 इयर्स सेन्स. काय होत आहे? 8 इयर्स सेन्स. 8 इयर्स सेन्स मीन्स 8 वर्षानंतर त्याचा रेशो दिले आहे त्याची 16:9. तर या 16:9 याला तुम्हाला एक्स कन्सिडर करता येईल की ॲक्च्युली माहिती नाही तो रेशो दिलेला आहे बरं का. अच्छा ऑप्शन नंबर बी विशाखा, रोहित ऑप्शन नंबर बी. ओके चला बघूया. तर 8 वर्षानंतरचा दिला आहे, मला त्यांचा प्रेझेंट एज काढणे आहे. प्रेझेंट एज, तर प्रेझेंट एज काय होईल? 16x-8 8 वर्ष वापस परत येऊया ॲज टू 9x-6 राईट ना. प्रेझेंट एज काय मिळालं आहे कुणाचं? याशी आणि सुरुवातीला प्राची आणि मग याशीचं हे प्रेझेंट एज. हे झाले त्यांचे प्रेझेंट एज आजचे राईट. आपण इथपर्यंत पोहोचलो आहे तर आपल्याला क्वेश्चनचा आन्सर मिळेल. आता आपल्या वरच्या कंडिशन वर येईल की प्राची एज 6 इयर आहे, 6 वर्षापूर्वी मीन्स प्राचीचं टोटल आजचं करंट एज आहे 16x-8. बट 6 इयर आहे तो, तर 6 इयर आहे मीन्स -6 करता येईल राईट.
6 इयर ॲगोचं बोलत आहे की प्राचीन एज 6 इयर, हे तर करंट एज काढलं आपण 16x-8, बट 6 इयर ॲगो मीन्स 6 वर्ष मायनस दाखवता येईल वॉज 3 टाइम्स याशीज एज 2 इयर्स. हे जे आहे ना हे 16x-8 -6 हे काय आहे की याशीचं जे प्रेझेंट एज आहे, प्रेझेंट एज हा 9x-x, बट याशीचं प्रेझेंट एजपेक्षा 2 इयर्स सेन्स 2 वर्षानंतर या प्राचीचं 9x, इथे काय लिहिलं 9x, याला इथेच करेक्शन करतो बरं का, सर्व गेलं की काय. ओके, पुन्हा करतोय राईट. हे तर लिहिलं होतं दॅट इज 16x ॲज टू 9x. हे झालं त्याच्या 8 वर्षानंतरचं करंट एज काढायची आहे मला, तर 16x-8 आणि हा होईल 9x-8 राईट. क्वेश्चनमध्ये हे होत आहे की प्राचीचं 6 वर्षापूर्वीचं, तर प्राची आहे की दॅट इज 16x-8 6 इयर्स ॲगो दाखवून आहे, तर -6 करूया. दॅट इज की हा याशी जी आहे 9x-8 याचा 2 वर्षानंतर तिचं जे एज होईल, तर 2 वर्षानंतर मी +2 दाखवून देऊया राईट. आणि याशीचं हे जे एज आहे ती कम्पेअर टू याशीच्या 2 इयर्स एजचे हा 3/2 आहे. तर इक्वेशन बॅलन्स किती आला, 3/2 ने मल्टिप्लिकेशन करू तर इक्वेशन बॅलन्स होईल. पुन्हा एकदा सांगतोय की प्राचीचं जे करंट एज आहे 16x-8 राईट. प्राचीचं 6 वर्षापूर्वीचं, तर करंट एजमधून 6 मायनस केलं आहे 6 वर्षापूर्वीचं. हे याशीच्या 2 वर्षानंतरच्या वयाचं, तर याशीचे 2 वर्षानंतरचे दाखवू आपण 9x-8, हे तर करंट एज आहे +2, हे 2 वर्षाच्या वयाचं. त्याचा किती आहे 3/2 टाइम्स आहे, त्याच्या 3/2 टाइम्स दाखवून देऊया. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि क्वेश्चनचा आन्सर मिळेल. बट आधी मला हे जनरेट करून द्या की हे जे इक्वेशन तयार केलं ते समजलं का तुम्हाला, आणि करंट एज कशी काढली दिलेल्या कंडिशननुसार ते कळलं आहे का. यस, श्वेता बोलतोय यस, विशाखा यस. आता इथून एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, डील करून घेऊया राईट. यस, चल -8 -6 मीन्स -14 राईट. हा 2 इकडे कन्वर्ट करू, 2 × 16 दॅट इज 32x -14 × 2 दॅट इज 28 इक्वल टू 3 × 9 दॅट इज 27x अँड हा होता -6 राईट ना. -8 + 2 -6 मायनस हा होईल 18 राईट. 27 ला इकडे कन्वर्ट करा, 27 32 मधून गेले दॅट इज 5x इक्वल टू 28 प्लसमध्ये जाईल -18 मीन्स 10 मीन्स x इक्वल टू काय मिळालं तुम्हाला दॅट इज 2. x इक्वल टू मिळतंय 2. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन की याशीचा ब्रदरचं एज काढायचं आहे जो याशीपेक्षा 2 वर्षाने मोठा आहे. तर याशीचं प्रेझेंट एज बघा, याशीचं प्रेझेंट एज काय आहे दॅट इज 9x-8, तर तिचं प्रेझेंट एज काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 ॲड करून घेऊया. तर 9 × 2 दॅट इज 18 -8 ही झालं 10 इयर्स. ही कोणाचं झालं आहे याशीचं प्रेझेंट एज राईट. बट त्याच्या ब्रदरचा काढायचा जो 2 इयर्सने मोठा आहे, तर +2 इट मस्ट बी 12 इयर्स असायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शनमध्ये येस, ऑप्शन नंबर. कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे बट क्वेश्चन समजता आला पाहिजे. यस, चला फायनली मार्क करा पटकन. क्लिअर आहे का. यस, कल्पना आहे इट इज 12. यस क्लिअर आहे. व्हेरी गुड. यस, काही डाऊट नाही ना. यस, व्हेरी गुड. चला मग नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. थोडी बोर्डला साफसफाई करून घेऊया. Question number 17. Question number 17. A basket contains 6 red balls and 9 green balls. There is another basket which contains 7 red balls and 8 green balls. One ball is drawn from either of the 2 baskets. बरं का, कंडिशन समजून घ्या. 2 बास्केट पैकी
कुठल्या तरी एका बास्केटमधून काढणे आहे एक बास्केट, बट दोन बास्केटपैकी कोणत्या बास्केटमधून काढणे हे कन्फर्म नाही आहे. दॅट्स वाय इथे प्रोबॅबिलिटी त्याची शो करावी लागेल. ॲज वेल ॲज व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग अ ग्रीन बॉल. तर ग्रीन बॉलची प्रोबॅबिलिटी काय असायला पाहिजे? एक ग्रीन बॉल काढणे आहे, पण अ ग्रीन बॉल मीन्स वन ग्रीन बॉल, त्याची प्रोबॅबिलिटी काय असायला पाहिजे? दॅट इज द क्वेश्चन. चला घ्या, वेट कमी आपल्याकडे, फटाफट मार्क करा. दोन बास्केट्स आहेत. पहिल्या बास्केट्समध्ये 6 रेड आणि 9 ग्रीन आहेत. सेकंड बास्केटमध्ये 7 रेड आणि 8 ग्रीन आहेत. बरं, या दोनपैकी कुठल्या तरी एखाद्या बास्केटमधून काढणे आहे मीन्स याची प्रोबॅबिलिटी मिळेल 1/2, राईट ना? याची प्रोबॅबिलिटी मिळेल 1/2, कारण दोनपैकी कुठल्या तरी एकाच बास्केटमधून काढणे आहे. आणि कंडिशन बोलत आहे की वन बॉल इज ड्रॉन फ्रॉम आयदर ऑफ द टू बास्केट्स. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉईंग ग्रीन? हे टोटल किती झाले? 6 + 9 दॅट इज 15, राईट? वन ग्रीन काढणे आहे, तर इथे 9 पैकी एक येईल, दॅट इज 9, राईट? इथे हा पण झाला आहे 15, राईट? यांच्यापैकी वन ग्रीन काढणे दॅट इज 8. और जी कंडिशन आहे तर यांची ॲडिशन करू. अँड ऑलरेडी आपण 1/2 या दोन बास्केटची प्रोबॅबिलिटी आहे त्याची मल्टिप्लाइड बाय 1/2 करून घेऊया. आन्सर फाइंड आउट होईल. चला काढा, तर काय मिळतं आन्सर? ऑप्शन नंबर 3 सी 17/30. यस, ऑप्शन नंबर सी 15 सारखे होत आहेत. 17/15 या 15 × 2 दॅट इज 30. तर 17/30 होईल आन्सर, राईट ना? यस, ऑप्शन नंबर सी प्रोबॅबिलिटी. खूप मस्त पद्धतीने आपण शिकलो होतो. यस. चला, क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. सोपासा क्वेश्चन होता, बट ही कंडिशन समजून घ्या. या दोनपैकी एकाच बास्केटमधून काढणे. दॅट्स वाय आधी तर याची प्रोबॅबिलिटी जनरेट करा आणि मग त्याचं ॲडिशन दुसरं त्याला डील करा. यस. चला मग नेक्स्ट क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 18. A sum of money of rupees 8,000 is invested at a rate of 40% per annum for 1 year. Find the CI if rate is compounded quarterly. Quarterly means for every 3 months. Quarterly means for every 3 months. की 8,000 रुपीज आहे, 40% आहे, 40% अँड 1 इयरचा काढणे आहे, 1 इयरचा. बट फॉर एव्हरी 3 months मीन्स 1 इयरमध्ये 4 टर्ममध्ये होतील. 4 टर्ममध्ये, राईट ना? 4 टर्ममध्ये होतील. तर न्यू रेट ऑफ इंटरेस्ट तयार करा. 40/4 दॅट इज 10%, राईट ना? 40/4 दॅट इज 10% डील करणे आहे आणि 4 टर्ममध्ये शिकलोय आपण. चला लेट्स ड्रॉ. काय व्हायला पाहिजे आन्सर? 10% 4 टर्मनुसार 8,000ला कॅल्क्युलेट करणे आहे बाय कंपाऊंडेड. मी तुम्हाला 2 पद्धती शिकवल्या. तुम्हाला दोन्ही पद्धतीने अप्लाय करता येईल, हरकत नाही. डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस. की शॉर्ट मेथड सांगितली होती आणि एक डिरेक्ट मेथड पण सांगितली होती, पर्सेंटेज बाय पर्सेंटेज मेथड. तर दोन्ही पद्धतीने करता येईल. काय मिळायला पाहिजे आन्सर? %10% न्यू रेट ऑफ इंटरेस्ट होईल त्याचा. तर 10% नुसार 8,000चे 1 इयरसाठी 4 टर्ममध्ये तुम्हाला काढणे आहे आन्सर. ऑप्शन नंबर बी बोलते हैं श्वेता. ऑप्शन नंबर बी 3712.8. ओके. चला, दोन्ही पद्धतीपैकी कोणती? शॉर्ट मेथड नाही करता येईल. 10चा 4th पॉवर दॅट इज 10,000, राईट? 10चा क्यूब दॅट इज 1000 मीन्स 4,000. त्याला 2 0 आपल्याला जोडणे आहे. तर 4,000 1 2 3 4 2 0. 10चा स्क्वेअर 100. 100ला मल्टिप्लाइड बाय 600. त्याला 1 2 3 4 आणि 10चा
फोर्थ टाइम दॅट इज 40. 1 2 3 4 5 6 यांच्याकडे ॲडिशन दॅट इज 4 6 4 1 0 0 0 0 अँड मल्टिप्लाइड बाय काय दिलं आहे दॅट इज 800 सॉरी 8000. 8000 ने मल्टिप्लिकेशन करू 0 0 0 0 0 0 0 0 0 किती झिरो झाले 7. 8 1 जा 8 8 4 जा दॅट इज 32 2 3 रिमेनिंग्स दॅट इज 51 5 रिमेनिंग्स 32 plus 5 37 and 1 2 3 4 5 6 7 8 8 चा पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून देऊ 3712 ऑप्शन नंबर सेकंड. यस तुम्ही याच्याने डील करा किंवा ती डिरेक्ट मेथड जी सांगितलेली त्याच्याने डील करा ऑप्शन त्याची राईट. और सीट अप्लाय करा अशा याच्यात हे पण सांगितलं होतं सीट पण अप्लाय करता येतो बट जर सीट सारखे असतील तर नसतील तर. ओके चला क्लिअर आहे का क्लिअर आहे का मार्क करा पटकन. आपण या सर्व पद्धती शिकून चुकलेलो आहोत. तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली असेल तर नक्कीच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील. चला क्वेश्चन नंबर 19 वर या. क्वेश्चन नंबर 19 मला वाटतं हा चुकीचा क्वेश्चन असायला पाहिजे. क्वेश्चन असं वाटतं की रॉंग आहे बरं का रॉंग आहे मी सांगतो आहे की तो टायपिंगमध्ये 2 प्रश्नाला मर्ज करण्यात आलेला आहे ते की अ बोट कॅन रो 20 किलोमीटर अपस्ट्रीम इन द सेम टाइम मीन्स बोट अँड स्ट्रीमच्या क्वेश्चन सुरुवात आहे राईट. द बॉय कवर्स 10 किलोमीटर डिस्टन्स बिटवीन होम टू ऑफिस. आता बोट अँड स्ट्रीममध्ये होम टू ऑफिस याचा उल्लेख होऊ शकणार नाही ना. बोट अँड स्ट्रीममध्ये कुठे होम टू ऑफिस तो बोटने जाईल का एक नॉर्मलची गोष्ट आहे बोटने जाईल का. अँड दे रिटर्न होम विथ अन एव्हरेज स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आणि मग बोलताय इथे इफ द डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट 4 टाइम्स स्पीड आर पण त्या होम आणि ऑफिसला याचं जे डिस्टन्स असेल तो बोटने कसा जाईल. ॲक्च्युली मिक्सअप झालेला आहे हा क्वेश्चन राईट ना. दॅट्स वाय तो आपला टाईपरायटर आठवतो ना त्याला कुठेतरी आठवलं असेल आणि सुरुवात केली त्याच्याने आणि मध्येच दुसरा कुठला तरी क्वेश्चन त्याने टाकला राईट. तर याला आपल्याला सॉल्व करता येणार नाही याला ड्रॉप करून घेऊया. ओके चला क्लिअर आहे का पटकन मार्क करा. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया आणि फायनल क्वेश्चनवर येऊया क्वेश्चन नंबर 20. ओके चला क्वेश्चन नंबर 20 वर येऊया. चला क्वेश्चन नंबर 20 डील करा. आजच्यासाठी लास्ट क्वेश्चन बाकीचं उद्याच्या सेशनमध्ये बघूया. प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग an article for ₹700 is when 14.7% more than profit incurred when it is sold for ₹650. बघा जर 700 रुपयाला एखादी वस्तू विकल्या जाते तर त्याला 650 रुपयाला जितका प्रॉफिट होतो त्याच्यापेक्षा 2/7% जास्त प्रॉफिट मिळतो. दॅट इज द क्वेश्चन राईट. वेन इट इज सोल्ड फॉर 650 व्हॉट विल बी द सेलिंग प्राईस. आता सेलिंग प्राईस काढण्यात तुम्हाला नवीन कुठली तरी जनरेट करणे. इफ ही वॉन्ट्स टू अर्न अ प्रॉफिट ऑफ 25%. तुम्हाला याच्यासाठी आधी याची कॉस्ट प्राईस काढावी लागेल. याची कॉस्ट प्राईस काढा आणि मग त्याच्यावर 25% प्रॉफिट दाखवता येईल तुम्हाला. कसं काढणार कॉस्ट प्राईस याची थोडंसं किचकटसा दिसतोय राईट ना. चला एनीबडी सॉल्व करून बघा. 5 मिनिट्स आहेत आपल्याकडे. 5 मिनिट्सपेक्षा पण कमीच. चला जमेल का. चला बोर्डवरच घेऊया आणि तुम्हाला समजतं की नाही सांगा की 700 रुपीजला तो जर एखादी वस्तू विकतोय तर त्याला 14.2/7% हा जास्त प्रॉफिट होतो. कोणाच्या कम्पेअरमध्ये 650च्या कम्पेअरमध्ये. 650च्या कम्पेअरमध्ये त्याला किती 14.2/7%. 14.2/7% हा जास्त. त्यांचा डिफरन्स बघा प्रॉफिटचं बरं का प्रॉफिटचं तर हा 50 मिळतो आहे. यांचा डिफरन्स 50. इट मीन्स हा जो 50 आलेला आहे प्रॉफिट बोलता येतो. तर 14.2/7 विथ प्रॉफिट
14/2/7 means that is 100/7 असं म्हणता येईल, राईट ना. 14/7 98 + 2 100/7% असंही म्हणता येईल. विथ प्रॉफिट आहे हा 50 याच्यावर त्याला इतका पर्सेंट जास्त मिळतोय. इतका पर्सेंट जास्त मीन्स 100/7% मीन्स 7% मीन्स याला 100 मल्टिप्लिकेशन होईल, राईट. तर ही तुम्हाला मिळेल सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट. यांच्यापासून जी काही तयार होईल ना ती तुम्हाला मिळेल सेलिंग प्राइस विथ हा जो 50 रुपीचा डिफरन्स आलाय ना, विथ 50 रुपीज प्रॉफिट, राईट. तर इथे हा 2 0 कॅन्सल होईल, हा 7 इथे जाईल, मीन्स 350 रुपीज ही काय झाली त्याची सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट. जर सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट असेल तर आपल्याला विथ 50 रुपीज तर आपल्याला कॉस्ट प्राइस काढता येईल. या 350 मधून 50 प्रॉफिट मायनस केला तर कॉस्ट प्राइस व्हायला पाहिजे 300 रुपीज. ही झाली कॉस्ट प्राइस. आता या 300 रुपीजवर त्याला 25% प्रॉफिट पाहिजे आहे, तर सेलिंग प्राइस किती व्हायला पाहिजे काढा. तर 25 3 75 375 व्हायला पाहिजे. लेट्स सॉल्व. 300 रुपीज आपण कॉस्ट प्राइस काढलेली आहे, याच्यावर त्याला 25% प्रॉफिट पाहिजे आहे. यस, तर ते व्हायला पाहिजे 375 ऑप्शन नंबर डी. हा जो आपण कॅल्क्युलेट केला ना, हा प्रॉफिट सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट हा अमाउंट तयार केला. सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट, तर सेलिंग प्राइस विथ 50 रुपीज प्रॉफिट असेल 350चा. इट मीन्स कॉस्ट प्राइस जनरेट करता येईल, -50 करून देऊया, दॅट इज 300 रुपीज, दॅट इज कॉस्ट प्राइस. आणि याच्यावर 25% दाखवले आहे. इट मस्ट बी 375 रुपीज व्हायला पाहिजे सेलिंग प्राइस, राईट ना. चला क्लिअर करा फायनली. इथपर्यंत क्लिअर आहे का? 20 पर्यंत. आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट सेशनला घेऊया उद्याच्या लेक्चरला. यस क्लिअर आहे, व्हेरी गुड. उद्याची पण तयारी करून ठेवा बरं का. जसे आज आन्सर्स प्रोव्हाइड केले तुम्ही, उद्याची पण तयारी करून ठेवा. आता हळूहळू आपण थोडंसं पुढच्या लेवलवर जातो आहे. ओके, चला ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. सी यू टुमॉरो अगेन. उद्या पुन्हा आपण याला डील करूया समोरची क्वेश्चन्स. ओके.